नमस्कार. सगळ्यांचे स्वागत. भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन या ग्रुपच्या अनुषंगाने आपण विविध वक्त्यांना, तज्ञ वक्त्यांना आपण बोलवत असतो. वेगवेगळे विषय त्यामध्ये असतात. ज्योतिष याखेरीज आरोग्याच्या दृष्टीने देखील पत्रिकेतील योग वगैरे सर्व वक्ते आपल्याला भेटलेले आहेत आत्तापर्यंत. त्याचबरोबर आज देखील चारुशीलाताई कांबळे या आहेत. त्या ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत. तर त्यांचा परिचय द्यायचे म्हणजे गगनाला हात टेकतील असंच आहे. त्या एम.कॉम वास्तू ज्योतिष, रेकी, हिलिंग, संमोहन तज्ञ, अंकशास्त्र त्यांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. साधारण 9-10 पुस्तके त्यांची वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशित झालेली आहेत आणि विविध कार्यशाळा देखील त्या घेतात. तर रेकी, संमोहन या विषयामध्ये तर तज्ञ आहेत. बरेच कमी लोक आहेत जे ज्योतिष सोबत रेकी, हिलिंग या कार्यशाळा देखील घेतात. तर त्यामधील एक चारुशीलाताई आहे. सकाळ आणि अॅग्रोवन पेपरमध्ये देखील त्यांचे विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेले आहेत. आणि आदिशक्ती गुरुकुल हे त्यांचे YouTube चॅनल आहे, वेबसाईट देखील आहे. त्याचबरोबर मोबाईल न्यूमरॉलॉजी सध्याच्या काळामध्ये मोबाईल नंबर देखील काहीतरी विशेष सांगतात. तर ह्या त्यांच्या कार्यशाळा देखील झालेल्या आहेत. अंकशास्त्र या मोबाईल न्यूमरॉलॉजी या दोन्ही विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. तर आज मी एक वेगळा विषय त्यांनी दिलेला आहे, मोबाईल न्यूमरॉलॉजी सर्व दृष्टीने. सध्या मोबाईल म्हणजे काय तर राहू त्याला प्रतिनिधित्व करतं. तर हा सर्व राहूचा प्रभाव आपल्यावर कसा पडेल त्या दृष्टीने हे आज त्यांचे भाषण आहे. तर मी मॅडमना विनंती करते, जास्त वेळ न घेता मॅडमना विनंती करते की त्यांनी आपला विषय सर्वांसमोर मांडावा. खूप खूप धन्यवाद. मागच्या मंगळवारी किंवा बुधवार असेल आणि त्या दिवशी आपण एक मोबाईल न्यूमरॉलॉजी या विषयावरचं लेक्चर सुवर्णा सुत्रावे मॅडमनं घेतलं होतं आणि ते इतकं आवडलं. अनेक ठिकाणून मला त्याचे कॉल आले. त्याचप्रमाणे सुवर्णा मॅडमला किंवा अक्षय सरांना सुद्धा त्याचे कॉल आले आणि त्यामुळं लगेचच डेमो लेक्चर घेण्याचा विचार केला आणि त्यामुळं आज आपण एक डेमो लेक्चर घेत आहोत. तर चला, आजचा जो विषय आहे तो म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजी कार्यशाळा. याआधी जे लेक्चर झालं होतं त्या लेक्चरचं नाव मोबाईल न्यूमरॉलॉजी आणि आपलं वैवाहिक सौख्य असं होतं. पण आज तसं तो विषय नाहीये. आजचा जो विषय आहे तो म्हणजे जर का आपल्याला मोबाईल न्यूमरॉलॉजी ही कार्यशाळा घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर अर्थातच आपण कार्यशाळेचं आयोजन करत आहोत. खूप लोकांनी डिमांड केलेली आहे. खूप लोक स्वतःहून विचारत आहे. व्हिडिओ व्हायरल होत आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि म्हणूनच याची ही आम्ही कार्यशाळा घेत आहोत. परंतु त्याच वेळी लोकांचे प्रश्न अनेक आहेत की मॅडम तुम्ही यामध्ये काय शिकवणार आहेत, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची फी किती असेल, ती कुणाला पाठवायची, त्याचप्रमाणे या कार्यशाळेचा आम्हाला फायदा काय होणार आहे, यासारख्या अनेक गोष्टी मला या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी आज तुमच्या समोर आलेली आहे. तर चला पाहूया की ऑलरेडी मोबाईल न्यूमरॉलॉजी हा जो विषय आहे ते 1 ते 100 अंक हे या अंकांचे प्रेडिक्शन तुम्हाला जर का सांगता आले तर 10 अंकी मोबाईल नंबरचं प्रेडिक्शन सुद्धा तुम्ही सांगू शकता. याआधी जी कार्यशाळा झाली त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच की 10 अंकांच्या 9 जोड्या तयार करायच्या. याचाच अर्थ काय की एकूण जोडी तिथं तयार होत असते. जोडी म्हणजे 2 अंकी. म्हणजेच काय की 1 पासून ते 100 पर्यंतचे किंवा 99 पर्यंतचे जे अंक आहेत त्या अंकांमुळे आपल्या जीवनात त्याचे नेमके काय परिणाम होतात हे जर का तुम्हाला समजलं तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चांगले मोबाईल न्यूमरॉलॉजी तज्ञ होऊ शकता. हा विषय कोण शिकतो
तर हा विषय कुणालाही शिकता येतो. ज्या व्यक्ती सामान्य आहेत त्यांना सुद्धा शिकता येतो. ज्या व्यक्ती ज्योतिषी नाहीत, अंकशास्त्र तज्ञ नाहीत, त्यांना सुद्धा हा विषय शिकता येतो. यासाठी ज्योतिषशास्त्राची काही गरज आहे का? नाही. अंकशास्त्राची गरज आहे का? नाही. तर यामध्ये आपल्याला जी गरज आहे ती फक्त 10 अंकी मोबाईल नंबर आणि तुमची जन्मतारीख. इतका सोपा असा हा विषय आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञ किंवा अंकशास्त्र तज्ञ जर तुम्ही असाल आणि तुमच्याकडे क्लायंट आले, तर अशा वेळेस क्लायंटचं बरचसं भविष्य तुम्ही फक्त या अंकानुसार तुम्ही सांगणार आहात. आणि त्यामुळं अंकानुसार तुम्ही भविष्य जर का तुम्ही सांगितलं, तर मात्र तुम्हाला त्याचे अतिशय लवकर हा विषय तुम्ही शिकणार आहात आणि अतिशय लवकर तुमच्या क्लायंटचं मन तुम्ही जिंकणार आहात. तर क्लायंटचं मन जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर योग्य असे फलादेश सांगायचे आहेत, की जे फलादेश तुम्हाला फक्त नंबर पाहिला की तुम्ही अगदी भराभर सांगू शकाल. आणि ते फलादेश सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 ते 100 अंकांचे गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार तुम्ही प्रेडिक्शन सांगू शकता. कार्यशाळेमध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे, ते मी आता यापुढे तुम्हाला सांगते आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे 1 ते 100 अंकांचे गुणधर्म. त्यानंतर येणार आहे, की हे अंक आपण एका ग्रिडमध्ये कसे मांडणार आहोत. ग्रिड म्हणजे चौकट. ग्रीड अनेक प्रकारच्या असतात. परंतु तुम्हाला माहिती असलेल्या ज्या ग्रीड आहेत त्यामध्ये लोशू ग्रीड ही अनेकांना माहीत आहे, परंतु आपण लोशू ग्रीडचा वापर करणार नाही. आपण जो वापर करणार आहोत तो म्हणजे वैदिक ग्रीडचा. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, आपण अंकशास्त्र या विषयाचा वापर करणार नाही. आपण किरो न्यूमरॉलॉजी शिकणार नाही. आपण जी न्यूमरॉलॉजी शिकणार आहोत ती म्हणजे वैदिक न्यूमरॉलॉजी आणि त्या वैदिक न्यूमरॉलॉजीनुसार तुम्ही प्रेडिक्शन कसे सांगायचे. अनेक वेळा तुम्ही तुमच्या समोर अनेक वेगवेगळे क्लायंट असतात. काही वेळा जे पौरोहित्य करणारे ब्राह्मण आहेत, ते सुद्धा क्लायंटच्या घरी जाऊन पौरोहित्य करतात. काही वेळा वास्तुतज्ञ क्लायंटच्या घरी जाऊन वास्तू व्हिजिट करत असतात. आणि अशा वेळेस तुमच्या समोर त्या फॅमिलीमधील लोकांचे त्या ठिकाणी फोन नंबर, मोबाईल नंबर हे तुमच्या समोर असतात आणि जर का तुम्ही नुसत्या नंबरकडे पाहून जर का तुम्ही प्रेडिक्शन सांगू शकलात, तर मात्र लोकांना वाटेल, "अरेच्चा! यांच्याकडं केवढं ज्ञान आहे." आणि हे ज्ञान अत्यंत अनमोल आणि अतिशय सोपं असं आहे. त्याचप्रमाणे ही जी कार्यशाळा आहे ती रेमेडियल कार्यशाळा आहे. हे मी या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं. माणसाला गरज कशाची आहे? प्रत्येक माणसाला आपलं जीवन हे जास्त चांगलं घडावं असं वाटतं. जीवनामधील अडी-अडचणी, संघर्ष दूर व्हावे असे वाटतात. प्रत्येकाला आपल्याला जास्त पैसा मिळावा आणि समाधानी जीवन जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ही गोष्ट प्रत्येकाला साध्य होईल असं नाही. परंतु आपल्या क्लायंटला आपण मोबाईल नंबरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या पासवर्डच्या माध्यमातून आपण त्यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवू शकतो. आणि असे चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला हा मोबाईल न्यूमरॉलॉजी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यशाळेमध्ये व्यापार वृद्धी आणि धनवृद्धीसाठी आवश्यक असलेले नंबर कोणते? हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्य, आरोग्य, विवाह, करिअर, परदेश गमन यासारखे अनेक अंक कोणते आहेत? ते अंक आपल्या मोबाईल नंबरमध्ये असले तर आपल्याला अशा प्रकारचा फायदा होऊ शकतो.
परंतु अनेक लोकांचे याबाबत गैरसमज असतात आणि ते गैरसमज म्हणजे लोकांना असं वाटतं, की आपण चॉईस नंबर घेतला की काम झालं. असं नाहीये. चॉईस नंबर आणि भाग्यकारक नंबर या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चॉईस नंबर सुद्धा तुम्हाला विकतच घ्यावे लागतात आणि चॉईस नंबरची किंमत फार जास्त आहे. आणि एवढी किंमत देऊन तुम्ही चॉईस नंबर घेतले, तरी सुद्धा तुम्हाला तितका फरक पडेल का? तर तसं नाही. भाग्यकारक नंबरने तुमच्या जीवनामध्ये 50% फरक पडू शकतो. आणि म्हणून जर का तुम्हाला 50% फरक हवा असेल, तर मोबाईल न्यूमरॉलॉजी या विषयाला पर्याय नाही. या ठिकाणी मी 50% चांगला फरक पडेल असं मी या ठिकाणी म्हटलं. आणि याचं कारण म्हणजे नशिबाचा भाग प्रत्येकाला असतो. प्रत्येकाचं एक नशीब ठरलेलं असतं आणि तुमच्या नशिबाचा जो काही 50% भाग आहे, तो 50% भाग तिथं तसाच राहतो. त्या ज्या काही घटना घडणार आहेत, त्या काहीतरी घटना ह्या घडत राहतात. परंतु 50% सुधारणा आज कोणतीही रेमेडी देत नाही. हे मी अनेक वर्ष यामध्ये मी काम करत आहे आणि त्या सर्व अनुभवावरून मी तुम्हाला सांगते आहे. जर तुमच्या मोबाईल नंबरमधील एखादा वाईट अंक तुम्हाला वाईट परिणाम देतो, तर तुमच्या मोबाईल नंबरमधील चांगले अंक तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतात. परंतु अशा वेळेस सगळ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे आम्ही आमचा जुना नंबर जवळ-जवळ 20-22 वर्षापासून वापरत आहोत. तर आम्ही या नवीन नंबर कसा काय आम्ही घ्यायचा? आमचे जुने कॉन्टॅक्ट निघून जातील. असा प्रश्न तुमच्या समोर तिथं येत असतो. आणि म्हणून घाबरू नका. जुना नंबर बंद करायचा नाहीये. जुना नंबर आपण हळू बंद करणार आहोत, काळजी करू नका. त्याचप्रमाणे या मोबाईल नंबरचा वापर ज्योतिष फलादेश सांगताना त्याचा तुम्ही वापर करू शकता. वास्तूचे फलादेश सांगताना वापर करू शकता. किंवा तुम्हाला इतर कुठल्याही व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग प्रेडिक्शन सांगण्यासाठी तर होणारच आहे. पण त्याचबरोबर स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी या मोबाईल न्यूमरॉलॉजी या विषयाचा उपयोग होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः तुमचे नंबर शोधू शकता. तुमच्या फॅमिलीमधील लोकांचे नंबर कसे आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि त्यामधले दोष तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहेत, की तुमच्या फॅमिलीमध्ये जर का एखादा आजार होत असेल, कोर्ट कचेऱ्या होत असतील, काही त्रास होत असेल, पैसे मिळत नसतील, जॉब मिळत नसेल, विवाह ठरत नसेल, तर तुमच्या लक्षात येतं, की या मोबाईल नंबरमध्ये अशा प्रकारचे नंबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा नंबर आपल्याला योग्य नाही. आणि ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या लक्षात येते. म्हणून ही कार्यशाळा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट, की तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल नंबरमुळे तुमच्या जीवनात काय घडतं, हे तुम्हाला सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला एक भाग्यकारक पासवर्ड फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या फीज या बाहेर खूप जास्त आहेत. 5,000 पासून ते 25,000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या फीज आहेत. ही कार्यशाळा कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांनी आयोजित केलेली आहे. प्रशिक्षण देण्याचं काम मी करणार आहे. आणि याची फीज अत्यंत कमी आहे, ती म्हणजे ₹2,500. तर सर्वांनी या कार्यशाळेला प्रवेश घ्या. आजच नाव नोंदणी करा.
कार्यशाळा 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. 5 दिवसाची ही कार्यशाळा आहे. 27 फेब्रुवारी पर्यंत आहे. वेळ सायंकाळी 7:30 ते 9 असा आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग, नोट्स, सर्टिफिकेट हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन Zoom ॲपवर असणार आहे. मी स्वतः त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही सुद्धा माझ्या समोर तिथे असणार आहात. तुम्हाला हव्या त्या शंका तुम्ही विचारू शकता. त्याचप्रमाणे ही कार्यशाळा शिकवत असताना मी PowerPoint प्रेझेंटेशनचा वापर करते आणि त्यामुळं तो विषय तुम्हाला ताबडतोब कळतो. तुमच्या समोर सगळं लिहिलेलं असतं. त्याचप्रमाणे तुमच्या समोर मी बोलत असते. त्यामुळं हा विषय समजायला अत्यंत सोपा आणि फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे हा विषय अतिशय मोठा आहे आणि अ, अभ्यासक्रम सुद्धा खूप जास्त मोठा आहे. त्यासाठी आपल्याला लेव्हल 1 आणि लेव्हल 2 या 2 लेव्हल कराव्या लागतात. अन्य सर्व ठिकाणी तुम्हाला फक्त लेव्हल 1 एवढीच शिकवली जाते आणि त्यामुळं तुमचा अर्धाच अभ्यास होतो. तुम्हाला जर परिपूर्ण मोबाईल न्यूमरॉलॉजी तज्ञ व्हायचं असेल, तर तुम्ही दोन्ही लेव्हल करा. जर तुम्हाला असं वाटलं, की नाही आम्हाला एक लेव्हल पुरेशी आहे, तर तुम्ही एकच लेव्हल करा. दुसरी लेव्हल करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तींना डीपमध्ये जायचंय, ज्या व्यक्तींना अजून सखोल अभ्यास करायचा आहे, त्या व्यक्ती सेकंड लेव्हल करू शकतात. परंतु दोन्ही लेव्हल करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त लेव्हल 1 केली तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मी या कार्यशाळेची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्वांनी आजच या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्या. तुमच्या जर काही शंका असतील तर मला विचारा. या कार्यशाळेच्या संदर्भात कुठलीही शंका असेल तर विचारा. तुम्ही अनम्यूट करू शकता बोलण्यासाठी. कुणाला कोणाला बोलायचं काही आहे? प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि महेश सरांचा एक प्रश्न होता मॅडम. त्यांनी जन्मतारीख आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. तो मेसेज मध्ये मी टाकला होता. मेसेजमध्ये मला मेसेज केलाय का? नाही नाही, सगळ्या म्हणजे या चॅट मध्ये आहे झूमच्याच. नाही तुम्ही तिथेच सांगा आहे तो. किंवा मला मी टाका. सांगतो नंबर हां. 7755. एकच मिनिट थांबा. आज आपण एक 2-3 नंबरच पाहणार आहोत. जास्त आपण कारण आपण नंबर प्रेडिक्शन सांगण्यासाठी इथे आलेलोच नाही आहोत खरं म्हणजे. सांगा 77 55 55 90 90 56 56 51. 51 आणि जन्मतारीख काय? जन्मतारीख 30/5/1964. भाग्यांक मुलांकही सांगा तसंच. त्यांचा मला नाही सांगता येणार. 3 तीन तर आहेत. मुलांक त्यांनी सांगितला आणि तीन भाग्यांक एक. भाग्यांक एक. ठीक आहे. भाग्यांक 1 मुलांक 3 आहे. 77 55 90 56 आणि 51 अशा प्रकारचा हा नंबर आहे. खरं तर लहानपणापासून तुम्हाला अभ्यास वगैरे करण्याची खूप आवड होती आणि त्याप्रमाणे तुम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आता मी इथे डिटेल सगळ्या गोष्टी सांगत नाही. बिझनेस वगैरे करायला जास्त आवडेल आणि नोकरीसुद्धा करायला आवडेल. माझ्या मते तुम्ही नोकरी केली, परंतु तुम्ही बिझनेस माइंडेड आहात. परंतु त्याचबरोबर काही समस्या याच्यामध्ये आहेत आणि त्या म्हणजे तुमचा हा जो मोबाईल नंबर आहे, तर धार्मिक प्रवृत्ती आहे. अतिशय हुशार तुम्ही आहात. परंतु विषय असा आहे, की तुमच्या डोक्यामध्ये अनेक विषय एकाच वेळी असतात. त्यामुळं तुम्हाला निर्णय घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि थोडासा सर्दीचा वगैरे त्राससुद्धा तुम्हाला या ठिकाणी होतो आणि एकाच वेळेस अनेक विषयांबद्दल तुम्ही डोक्यामध्ये तुमचे फार चक्र फिरत असतात
आणि त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होतो. त्याचप्रमाणे रिलेशन पण तुमचे काही ठिकाणी खराब झालेले आहेत. प्रोफेशनल स्वभाव आहे, अतिशय हुशार आहात, परंतु काही कारणामुळे अडचणी या ठिकाणी येत असतात. तर या ठिकाणी तुम्हाला यातलं काय बरोबर आहे सांगा. मॅडम सगळंच बरोबर आहे. हॅलो हां, हॅलो ठीक आहे. सर्व 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 बरोबर आहे मॅडम. फक्त त्याला आहे ना उपाय बरोबर. सांगा. तरी मी तुम्हाला हा? खूप कमी सांगितलेलं आहे. मी पूर्ण सांगितलेलं नाहीये. तुम्हाला जर का पूर्णपणे माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल, की काही गोष्टी खाजगी असतात, त्या खाजगी गोष्टी मी इथे बोलत नाही. तर त्यामुळं जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर नंतर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या. यासाठी तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड सुद्धा काढून मिळतो आणि त्याची फी फक्त आणि फक्त ₹300 आहे. हं. हो चालेल ना. केव्हा करू फोन तुम्हाला? नक्की. तुम्ही मला फोन करू शकता उद्या, परंतु उद्या दिवस माझा पूर्ण पॅक आहे. हं. तुम्ही फक्त अपॉइंटमेंटसाठी फोन करा. मी तुम्हाला परवाची अपॉइंटमेंट देईल. हो हं, चालेल ना चालेल ना हं. चालेल ना. पण चालेल. मला फक्त एक सांगा, उपासना वगैरे कुठली करायची एवढं फक्त सांगा. उपासना जर का तुम्हाला करायची त्या संदर्भात तुम्हाला विचारायचं असेल, तर आपल्याला पत्रिका पाहावी लागेल आणि अच्छा. पत्रिका पाहिल्यावर बाकी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील. आता मी तुम्हाला जे म्हटलं ते मोबाईल नंबरबद्दल म्हटले. तो ठीक तर आहे ना पण नंबर? नाही, मोबाईल नंबरवरून उपासना कळत नाही. नाही 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 पण नंबर ठीक आहे का? नंबर ठीक आहे. नाही, नाही, नाही. तुम्हाला किती प्रॉब्लेम आहे बघा की. हं. तुमच्या विचार समस्या डोक्यात बघा, तुमच्या समस्या जर जास्त असतील, तर नंबर हं. खराब आहे आणि तुमच्या समस्या कमी असतील, तर नंबर चांगला आहे. तुम्हाला नाही पैसा समस्या वगैरे जरी मिळत असला, हं, तरी हं, हं, सुद्धा हं. तुमचे रिलेशन फार खराब होतात. ते तसंच ठेवायचंय का? हां, बोलूया आपण ह्या विषयावर. तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला नाही अपॉइंटमेंट परवा रिलेशन दिवशीची देईन. रिलेशन राहतात चांगले असं काही नाहीये. थोडेफार पण बोलण्यामुळं कधी कधी समोर हे तेच, होतं. तेच, तेच, त्याच संदर्भात म्हणते मी. माझं इंटेन्शन वेगळं तुमच्या असतं. बोलणं जे आहे ना, बोलण्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतोय. हं. बरोबर. तर ठीक आहे. आता कोणाला काय विचारायचंय? हॅलो हॅलो मॅम, मी बोलू का? हां, बोला. हां, मी सुनीता बाड पुण्याहून बोलते. हां, माझा बर्थ डेट आहे 16/12/1973 हां. आणि मोबाईल नंबर आहे 97 83 81 32 62. भाग्यांक मुलांक सांगता येईल का? हो. हां. मुलांक मला 7 आहे हं, आणि भाग्यांक 3 आहे. हं. ठीक आहे. मोबाईल नंबर 97 63 81 32 62 असा तुमचा मोबाईल नंबर आहे. तर हो याच्यामध्ये खरं सांगू का, पर्सनली तुम्ही मला विचारलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय होईल, मी जर काही बोलायला गेले ना, तर तुमचं आयुष्य ओपन होईल लोकांच्या समोर. YouTubeवर हा ओके व्हिडिओ जाणार आहे. तर मला नाही वाटत तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त समस्या आहेत. हं? ओके चालेल ताई. आपण नंबर पर्सनली तुमचा ताई, अ, तुमचा नंबर, मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर सर्वांनी लिहून घ्या. 91 एक मिनिट मॅडम, हां, सांगा. 91 91 30 30 755 55. 631 परत एकदा सांगा. 91 हा 30 हा 755 हा 631 ओके चारुशिला चालेल. कांबळे आदिशक्ती गुरुकुल. हं, आदिशक्ती. गुरुकुल ज्योतिष ओके संशोधन केंद्र. हं, ओके ओके अशा ओके. पद्धतीनं मी नक्की. सांगते मॅडम. सांगा. माझा फोन नंबर आहे 913005 913005 7878. 7878 हां आणि जन्मतारीख 28/8/1971. 28/8/1971. भाग्यांक मुलांक 1 आणि 9. 1 आणि 9. आणि मोबाईल नंबर 91 300
57,878 या ठिकाणी ठीक आहे, परंतु खर्च जास्त आहे आणि काही समस्या, अडचणी, पाय दुखण्याचा त्रास अशा काही घटना या ठिकाणी घडतात. घराच्या नैऋत्य दिशेमध्ये दोष आहे हो आणि अ, ओल येणे, घराला कट असणे हो अशा प्रकारचे दोष आहे. पैशाच्या अडचणी नाही आहेत जास्त, परंतु ह्या तक्रारीमुळे 28 या तक्रारीमुळे जीवनामध्ये एक शांतता मात्र या ठिकाणी लाभत नाही. तसं पाहिलं हो तर तुमचे मिस्टर वगैरे चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, बरोबर ना? हा मिस्टर तुमचे चांगल्या ठिकाणी आहेत, परंतु तुमचंच जीवन तुम्हाला हवं तसं अजून डेव्हलप करता आलेलं नाहीये. खूप हो अडचणी मात्र तुमच्या जीवनात येतात. तर आता या ठिकाणी काय आहे, YouTubeला पण जात असतं हे आपण जे बोलतो ते. तर पर्सनली मला कॉल फोन करते. करून तुम्ही हे करा, अपॉइंटमेंट घ्या. आता उद्यापर्यंतच्या अपॉइंटमेंट फुल आहेत. परवा दिवशीच्या अपॉइंटमेंट घ्या. हो काय थँक्यू. ज्या गोष्टी असतात ना, अनेक वैवाहिक जीवनातल्या गोष्टी मी ओपनली बोलत नाही. ओके थँक्यू मॅडम. धन्यवाद. पण तरी सुद्धा यातला काही भाग मात्र बरोबर आहे. या ठिकाणी तुमची वैवाहिक जीवनाची लाईन या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. फक्त 7878 हे अंक पुढे तुम्हाला त्रास देत आहेत. ह्यातले जवळजवळ 5 अंक चांगले आहेत. हं. पुढे थँक्यू. कोणाला विचारायचंय? हां. मी बोलालो मॅम. हां. केंद्र विठ्ठल. हां. 8888 हं. 259 हं. 359. जन्मतारीख 29/11/1994. लिक्विड कॅश रोज थोडे-थोडे पैसे तुम्हाला मिळत राहतात. हा. हां. पण तरी सुद्धा पैसा टिकत नाहीत. अजिबातच पैसा टिकत नाही. आत्ता मी जसं सांगितलं तसं रिलेशन खराब होण्याचे अ, अंक याच्यामध्ये सुद्धा आहेत. किंवा तुम्ही जे समोरच्या माणसाला जीव तोडून समजावून सांगत असता, ते समोरचा माणूस तुमचं ऐकत नाही आणि तुमची जी त्वचा आहे, तर त्वचा थोडीशी सेन्सिटिव्ह झालेली आहे. त्वचेला असं काहीतरी रॅश वगैरे जाणे वगैरे अशा गोष्टी या ठिकाणी हे झालेल्या आहेत. एखादा चट्टा उमटलाय का काय वगैरे या गोष्टी आहेत. वैवाहिक जीवनातल्या समस्या आहेत. हं. मग फीस भरून नंबर चेंज करून देतात का? नाही, नंबर चेंज करून मिळत नाही. त्यामध्ये तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड मिळतो आणि त्या पासवर्डमुळे 10% प्रमाणात चांगला फरक पडतो आणि तुम्हाला पैसा वगैरेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या अडचणी तुमच्या कमी होतील. परंतु मुळातच हा नंबर इतका वाईट आहे, की तो बदललेला बरा पडतो. परंतु सुरुवातीला तरी तुम्ही पासवर्ड घ्या, फरक किती पडतो बघा आणि त्यानंतर मोबाईल नंबर घेण्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला पण असं वाटेल, की काय आहे, आम्हाला डायरेक्ट नंबर बदलायला सांगितला वगैरे तसं वाटू देऊ नका. आधी फक्त पासवर्डचा फरक तुम्हाला कळला, की नंतर तुम्ही नंबरचा विचार करा. अपॉइंटमेंट साठी मॅम. नमस्कार. अपॉइंटमेंट उद्या कॉल अपॉइंटमेंट करा. साठी. परवा दिवशीची अपॉइंटमेंट मिळेल. परवा ते ओके मॅम. बुधवार, गुरुवार अशी काहीतरी मिळेल. ओके. नमस्कार मॅडम. हां, नमस्ते. माझं नाव प्रवीण पिसे आहे. हां, माझा मोबाईल नंबर आहे 99 हां. 671 671 97 97 692. 692 आणखीन एक मोबाईल आहे माझा हां, सांगा. 98 98 228 228 12 12 हां. 753. 753 जन्मतारीख सांगा. 16 ऑगस्ट 1976. खूपच जास्त प्रॉब्लेमॅटिकल आहे. वैवाहिक जीवनाच्या संदर्भात फार मोठ्या समस्या याच्यामध्ये आहेत.
त्यावर आपण प्रत्यक्ष बोलू. मानसिक त्रास जास्त होतो, फार जास्त मानसिक त्रास होतो. हो. हं. आणि खूप घरामध्ये खूप जास्त अशांती आहे. अच्छा. हं. आणि हे जे 67, 76 हे जे अंक आहेत, हं, त्यामुळं हं. म्हणजे मुळात लग्न सुद्धा तुमचं उशिरा झालं, हो. बरोबर आहे का? येस, येस. आणि जे काही लग्न झालं तर तुमच्या मिसेसच्या तब्येतीच्या आणि इतर बऱ्याच काही तक्रारी आहेत. हं, हं. ओके. बरोबर आहे? हो, हो. हां. मग या संदर्भात तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल. चालेल हं? नक्की. काही हरकत हं, नाही. हं. संध्याकाळी मी उद्या कॉल करेन संध्याकाळी तुम्हाला. मग परवा दिवशी संध्याकाळी बोललं चालेल ना? हां, मी अपॉइंटमेंट देते तुम्हाला, जे काय हां. असेल. कारण हं? कसं आहे, कारण संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मग निवांत बोलता येईल त्याप्रमाणे म्हणलं. ओके, ओके. चालेल ना? ठीक आहे. होय, होय. चालेल. हं, हं. ओके. थँक यू व्हेरी मच. हां. एक 1-2 नंबर घेऊया आपण. या ठिकाणी अं, एक सांगायला आनंद वाटतो, की अमरनाथ परब सर, जे अंकशास्त्र तज्ञ आहेत, ते सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आहेत का अमरनाथ सर? तुम्ही अंकशास्त्र तज्ञ मुंबईचेच ना? मॅडम नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव ऐकलं होतं. जमतंय का थोडंफार प्रमाणात? तुमचे आशीर्वाद असू द्या. नाही मी तुमचा सुत्राव्या मॅडम आहेत त्यांचा पण तो व्हिडिओ बघितला मी. हं, हं. जमताय नाही तुम्ही खूप उत्तम सांगताय. हां. आणि मी काय तज्ञ वगैरे नाही, मी अभ्यासू आहे. मनुष्य शेवटपर्यंत अभ्यास करत असतो. हां. फक्त 41 वर्षाचा प्रवास आहे माझा अरे गुरुकृपेने. वाह! वाह! आणि मला आता वेळ होता, मी आज घरी होतो बदलापूरला हं, हं. आणि बघितलं की तुमचं परत सकाळी एकदा व्हिडिओ बघितला. हं. आता तुम्ही आहात. मला काय तसं आज कन्सल्टिंग नव्हती म्हणून घरी आहे मी. वाह! वाह! तर आणि खूप छान. तुमच्याबद्दल सांगायचं तर मी तुमच्या पोस्ट सुरुवातीला वाचत होते. आता वेळ होत नाही. Facebook आहे माझं, तरी Facebookला पोस्ट टाकायला सुद्धा वेळ होत नाही. इतकं ह्याच्यामध्ये फुल पॅक असते दिवसभर. परंतु तुमचं नाव मात्र मी बरेच वर्षापासून ऐकते आणि आज तुम्ही इथे हजर आहात, तर माझे वंदन स्वीकार करा. नाही वंदन वगैरे नाही, माझ्या शुभेच्छा. आणि तुमची अशीच तुम्ही रोज पॅक राहा, रोज व्यस्त राहा. कारण माझ्याकडे कसं आहे, आता मी पोस्ट हल्ली करायला वेळ मिळत नाही. हं, कारण हं. माझ्या कन्सल्टिंग सोबत आणि प्रोफेशन सोबत अनेक कार्य, राष्ट्रकार्य आहेत, काही आणखीन 2-3 गुरुकार्य आहेत. त्यामुळे हं. वेळ मिळत नाही. पण आज मी म्हटलं सकाळी तुमचा एक सुत्रावे मॅडमचा तो वाचला, जो वैवाहिक सुखाबद्दलचा ऐकला, हां. सॉरी क्षमा करा. हां. तर म्हटलं आज पुन्हा तुमचं आहे, तर मी म्हटलं आता फ्री होतो, घरीच होतो आम्ही पती हं, पत्नी दोघं. हं. तर म्हटलं हं. वेळ आहे तर म्हटलं बघूया, ऐकूया. वाह! वाह! आणि धन्यवाद, तुम्ही मला संधी दिलात बोलायला. नाही, खूप धन्यवाद. तुमचंच नाव ऐकलं आणि म्हटलं नाही आता बोलूया. एकतर तुमचं कसं प्रत्यक्ष तर भेट नसती झाली. मी तुमचं ऐकून मला असं वाटलं की मी हल्ली मला वेळ मिळत नाही. पूर्वी हां. वेबिनार घ्यायचो. होय, पण होय. नक्कीच एक, कारण तुम्ही जे सांगताय हां. त्यात काहीतरी बरंच काय आहे. आणि आहे लोकांनी माझ्या खरंच मते तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण म्हणजे आता मला संधी दिलात म्हणून मी सांगेन हं, की मोबाईल नंबर, कारण हं, माझा जो नंबर आहे 967, तुम्ही हं, 67 बद्दल बरंच काय बोललेत, माझ्या हं, नंबरमध्ये आहे. पण हं, त्याच्याबद्दल मी पुन्हा कधीतरी जेव्हा माझं लेक्चर ठेवीन तेव्हा बोलेन. हं. कसं असतं की नंबर हे तुमचे कार्य करतात. कारण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आणि युनिक आपल्याकडे फक्त नंबर आहे चेंज करायचं. डेट ऑफ बर्थ चेंज करू शकत नाही. नाही करू शकत. बरोबर आहे. इतर काही चेंज करू शकत नाही. पण नंबर, हा मोबाईल नंबर हा बदलू करू शकता. आणि तो डेट ऑफ बर्थच्या लोशो ग्रेड, जसं ताईने सांगितलं की त्या वैदिक पद्धतीने सांगत होत्या आणि ते बरोबर आहे. पण नंबरने खूप फरक पडतो. फक्त तो योग्य नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. आणि नंबर कसा मिळतो, तर तुमच्या आत्ताच एक ते प्रवीणजी कोणतरी डेट ऑफ बर्थ सांगितले, मी सगळ्यांचं ऐकत होतो. हं, हं, त्यांचा हं, भाग्यांक 2 येतो. हं, त्याप्रमाणे ताईने सांगितलं, त्यांच्या वैवाहिक किंवा जास्त बोलत नाही. हं. तर त्यांना अत्यंत आवश्यक आहे. होय. बऱ्याचशा गोष्टी आहेत, ताई लेक्चर आहेत म्हणून मी जास्त काय डीप मध्ये त्याच्याबद्दल माझं प्रेडिक्शन करणार नाही, क्षमा करा. पण आनंद वाटला. धन्यवाद, तुम्ही मला नाही संधी दिलात. मी कसं आहे, लोकांचं मन आपल्याला मर्जी राखायची आहे सर्वांची, म्हणून मी एक 2-2च पॉइंट सांगते याच्यामध्ये. सगळं जर सांगायचं म्हटलं तर 25-30 पॉइंट निघतील. आणि काय होतं की इतक्या म्हणजे 1-2-3च फक्त महत्त्वाच्या गोष्टी सांगते. काही खाजगी जीवनातल्या गोष्टी असतात.
मग ते कसं सांगणार आपण? सांगितलं की इथे सर्वांना त्याचं वाईट वाटणार ना, ऐकायला सुद्धा वाईट वाटणार. त्यापेक्षा त्यांना मी सांगते नाही, आणि वेळ पर्सनली. पण नसतो. एका तासामध्ये सगळं आटपायचं आहे तर ते वेळ नसतं. तुम्ही जी कार्यशाळा ठेवलीत त्याच्यामध्ये जर त्याने जॉईन झालं, पण आजच्या युगामध्ये मोबाईल नंबर खरंच खूप आवश्यकता आहे. व्यवस्थित नंबर असणं, उपयुक्त आहे. चुकीच्या नंबरमुळे डिवोर्स होतात, होय. आर्थिक स्थिती डाऊन होते, नको त्या कटकटीपासून जावं लागतं. कारण मी यामध्ये अनुभव सुद्धा घेतलेला आहे. आता जे मी जे 4-5 नंबर जे बघितले त्यात डिवोर्सचे नंबर आहेत. डिवोर्स आणि किंवा तुमच्या मोबाईल नंबर सोबत नावाला पण खूप महत्व आहे. जर मला नेम न्यूमरॉलॉजी. सुवर्ण सुत्रावे म्हणाल्या की 4-5 वेळा तुम्ही वेळ द्या म्हणून, पण होय. बघू. कारण नाव आणि तुमचं जन्मतारीख आणि मोबाईल नंबर हे एक कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची आता नावं पण मी बघितली की नावाचे पण इफेक्ट्स खूप, आणि इथे सुद्धा मी नावं बघतोय बरेच जणांची. नावाचे इफेक्ट पहिले होतात कारण जन्मताच आपल्याला नाव मिळतं. एनिवे, धन्यवाद ताई. मी जास्त बोलत नाही, क्षमा धन्यवाद मागतो. सर. बोलणं माझा झालं, नंबर तुम्ही आभारी आहे. आता घेतलाच असेल तर मला हम्म. तुमचा नंतर तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा काहीतरी, म्हणजे आपण अजून डिटेलमध्ये बोलूया. हा, माझा नंबर ओके. घेतला ना सर तुम्ही? नाही, मला 1 मिनिट जरा हा. होल्ड करा. मी लिखाण करतो कारण मी नाही, ऐकत मी होते. 1 मी चॅट मध्ये लिहिला आहे सर. हो, चाट बॉक्स मध्ये आहेत सर. हा, ठीक आहे. 4 मध्ये आहे ना, हा, मी बघतो. हा, ठीक आहे. ओके. थँक्यू. पुन्हा एकदा खूप वेळ दिला, धन्यवाद. चालू द्या तुमचं. धन्यवाद सर. ऐकतोय मी. आता या ठिकाणी म्हणजे मी सर्वांना हेच सांगेल की सर्व प्रेडिक्शन, संपूर्ण प्रेडिक्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा. या ठिकाणी मलाही बंधनं येतात तुमच्या वैयक्तिक जीवन, वैवाहिक जीवन या संदर्भात बोलण्यासाठी. त्याचप्रमाणे एका व्यक्तीच्या एका मोबाईल नंबरवर बोलण्यासाठी मला कमीत कमी 30 मिनिटं तरी द्यायला पाहिजे. मी 2-3 मिनिटामध्ये किती बोलणार आहे? जिथं 20-25 पॉइंट मला सांगायचे तिथं मी 1-1, 2-2 पॉइंट कसं काय, म्हणजे मला सांगायला काही नाही, पण तुम्हाला सुद्धा समाधान वाटणार नाही त्यामध्ये. तर त्यापेक्षा मला डायरेक्ट कॉल करा आणि अपॉइंटमेंट घ्या. फी सुद्धा अत्यंत कमी आहे. तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्या आणि ही जी कार्यशाळा आहे त्याचीही फी कमी आहे आणि सर्वांनी ही कार्यशाळा नक्की करा. त्या ठिकाणी तुमच्याकडं जाहिरात येईलच लवकरात लवकर. अक्षय सर तुम्हाला जाहिरात टाकतील. ठीक आहे, आपण थांबूया आता. सर्वांना खूप खूप धन्यवाद. या कार्यशाळेला प्रवेश घ्या आणि तुम्ही सुद्धा एक चांगले न्यूमरॉलॉजी तज्ञ व्हा. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थांबूया सर. हो, येस.